हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। जरांगेंच्या गावातच सरकारी बंगले बांधा, तिथूनच सगळी कामं करा, म्हणजे जीआर काढण्यासाठी कोणतीच अडचण येणार नाही। छगन भुजबळांची उपरोधिक फटकेबाजी। व्याहींचे व्याही, सगळ्यांना आरक्षण द्या। जरांगेंच्या मागणीनंतर मंत्री छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर। देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून रोखू शकत नाही। 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमवर जरांगे ठाम। देवही जरांगेंना घाबरलाय। सरकारनं फक्त जरांगेंचंच ऐकायचं, त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण करायच्या। भुजबळांचा जरांगेंना उपरोधिक टोला। सोयरे हा शब्द सरकारनेच लिहिला, शब्द लिहिताना विचार करायला हवा होता। सोयरे म्हणजे चुलते म्हणून आम्हाला वेळात काढता का? जरांगेंचा सवाल। सरकारनं आता नोटिसांच्या भानगडीत पडू नये। जर आपल्या पोरांना अटक केली तर सगळ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसा। जरांगेंचं मराठा समाजाला हे आवाहन। आपली संस्कृती पुरुष प्रधान, वडिलांची जात मुलांना लागते, आईची जात मुलांना लागली तर मोठा घोळ होईल। जरांगेंच्या मागणीवर बच्चू कडूंची प्रतिक्रिया। ठाकरे गट लोकसभेच्या 23 जागा लढवणार, संजय राऊतांचा दावा। काँग्रेसला 25 नव्हे तर सर्व 48 जागा लढवू दे, राऊतांचं वक्तव्य। राऊतांच्या दाव्याचं खंडन करणार नाही, पण काँग्रेसच्या जागांबाबत हायकमांड निर्णय घेईल। विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपची मोठी खेळी। बावनकुळेंकडून नवनाथ पडळकरांवर प्रभारी पदाची जबाबदारी। मुंबई वगळता राज्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई। 2994 धरणांमध्ये 65% पाणी साठा। राज्यातील अनेक गावांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा। जम्मू काश्मीरच्या राजौरीत लष्करी वाहनांवर दहशतवादी हल्ला। 4 जवान शहीद, 3 जण जखमी। हल्ल्याचा एनआयएकडून तपास सुरू, काही संशयित ताब्यात। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।